मागील 3 ते 4 दिवसांपासून सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती एक भावनिक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतीये। मृत्यूच्या काही तास आधी प्रतीक्षा पाटील यांनी लिहिलेली ही भावनिक पोस्ट आहे। ही पोस्ट वाचत असताना अनेकांना अश्रू अनावर्ती झालेले आहेत। असं नेमकं काय लिहिलंय प्रतीक्षा पाटील यांनी आपल्या भावनिक पोस्टमध्ये, आज आपण तेच पाहणार आहोत। मात्र त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमच्या प्रत्येक बातमीची अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आज माझ्याकडे काही नाहीये, गाडी आहे, बंगला, क्लास 1 अधिकारी पती। मात्र आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही। त्यामुळे मैत्रिणींनो, मस्त जगा, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा, तुलना करू नका। मृत्यूपूर्वी काही तास अगोदर समाज माध्यमांवर लिहिलेली ही भावनिक पोस्ट आहे 28 वर्षीय प्रतीक्षा समाधान पाटील यांची। 27 रोजी या विवाहितेचा कर्करोगानं दुर्दैवी अंत झाला। गेल्या वर्षभरापासून त्यांचा कर्करोगाशी लढा सुरू होता। वडील मनोज पाटील हे एका पतसंस्थेचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत, तर प्रतीक्षा देखील उच्च शिक्षित असून कुसुंबा इथं प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या। मृत्यूपूर्वी महिलांना उद्देशून लिहिलेली त्यांची भावनिक पोस्ट सर्वत्र व्हायरल झाली आहे। समाज माध्यमांवरील त्यांच्या पोस्टने अनेकांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे। प्रतीक्षा समाधान पाटील यांचा विवाह वयाच्या 24व्या वर्षी यावल वन विभागातील वन अधिकारी समाधान पाटील यांच्याशी झाला। ते जळगाव इथंच वास्तव्यास होते। सुरुवातीला जिभेवर फोड आल्यानंतर प्रतीक्षा यांनी त्यावरती उपचार केले। 3 महिने उपचार सुरूच होते, मात्र त्यानंतर जिभेला गाठ आली। तपासणी दरम्यान गाठ कर्करोगाची असल्याचं निदान झाल्यानं अवघं कुटुंब सुन्न झालं। जीवघेण्या आजारालाही त्या सामोरे गेल्या। 20 दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली, त्यात त्यांची जीभ काढण्यात आली। त्यांचं वजन 10 किलो कमी झालं। आपल्याला आता बोलता येणार नाही याचं दुःखही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केलंय। शस्त्रक्रियेनंतर अवघ्या 20 दिवसानंतर शेवटी मृत्यूने त्यांना गाठलं। आपल्या पोस्टमध्ये त्या पुढे लिहितात, मैत्रिणींनो, आपण सगळ्यांकडे लक्ष देतो आणि स्वतःकडे दुर्लक्ष करतो। आयुष्यात सगळं समोर असताना प्रकृती चांगली असेल तरच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो, पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना, त्याला जीवनाची किंमत कळते। तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा।